नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत आता सद्गुरू कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी मुलुंड पूर्व या परिसरामध्ये आणि इथल्या धनश्री शिरसाट या ताईला जाऊन भेटणार आहोत. लगबग सुरू आहे घरात लग्नाची. चला तर शुभमंगल सावधान असं हे शब्द कानावर पडण्यापूर्वी तिच्या मनात नेमकं काय चाललंय जाणून घेऊया. भेटूया. नमस्कार. आता नाव सांगेल. माझं नाव धनश्री संजू शिरसाट. हे माझे होणारे हजबंड दर्पण काळे, माझी आई, माझे पप्पा, नमस्कार, माझ्या सासूबाई, माझे सासरे, ही माझी नणंद भक्ती आणि माझी बहीण तेजश्री. अरे वा. माझं आवडतं माझं सगळ्यात फेवरेट जन्मीचे हा माझा पिल्लू आहे. अरे वा वा. चला सगळ्यांची ओळख झालेली आहे, आता गप्पांना सुरुवात. नमस्कार. नमस्कार. मग कधी जमलं आमचं? आय थिंक 2 years बॅक. कुठे? ॲक्च्युली आम्ही आमचे गुरु परिवारातलेच आहोत, त्यामुळे अशी ओळख होतीच साधारण. पण एकदा तो इव्हेंटला आलेला माझा, मी अँकरिंग करते त्यामुळे तो, मी मॉल इव्हेंट्स करते, डिफरंट मॉल्समध्ये प्रेस कॉन्फरन्स वगैरे करते, त्यामुळे मग तेव्हा आमची ओळख झाली. मग नंतर फोन्स वगैरे असे क्लोज फ्रेंड्स झालो. आणि मग आय थिंक आफ्टर 6-7 months त्यानंतर त्यांनी मग मला असं विचारलं की की मला तू आवडतेस आणि काय नाही, तू माझी लाईफ पार्टनर होशील का असं. हो असं विचारलं थेट येऊन? असं विचारलं. मग आणि आय थिंक रोज दिलेला, आधी रोज दिलं आणि त्यानंतर रोज भेटायचं? रोज तसं नाही, रोज गुलाब. अच्छा अच्छा, गुलाबाचं फूल. अच्छा. आणि मग काय झालं पुढे? घरी कधी कळलं? आणि मग काही नाही, मी 2 महिने घेतले. मी म्हटलं की मला विचार करू दे आधी की म्हणजे आपले विचार जुळतात की नाही असं वगैरे. आणि मग नॉर्मल आमचं फोनवर बोलणं वगैरे व्हायचं असं. आणि मग आय थिंक आफ्टर 2 months मी हो म्हणाले. विचार जुळले? हो असं वाटलं, म्हणजे खूप चांगली फ्रेंडशिप झालेली. बरं. मग आता काय, कसं काय मनात काय नेमकं चाललंय? माझं कधी आहे लग्न? लग्न 12 फेब. 12 फेब्रुवारी. वेळ आहे अजून 2 महिने. हो. पण तरी पण नर्वसनेस थोडासा आहे, पण जास्ती नाही, कारण त्याची फॅमिली खूप छान आहे आणि त्याचे डॅड नाटकात खूप नाटकं काम केलं आहे त्यांनी अगोदर बघा. हो. आत्ता पण हरवलेली एक वस्तू हे असून एक नाटक आहे त्यांचे. खूप. तुम्ही शोधणार ती आता जाऊन की नाटकाचं नाव आहे? नाटकाचं नाव आहे. आणि आई खूप छान गाते, खूप छान आवाज आहे तिचा, त्यामुळे सगळे असे आर्टिस्टच आहेत, त्यामुळे मला खूप छान वाटतं त्यांच्याकडे. इवन माझ्या फियॉन्सीला गाण्याचं खूप आवड आहे. म्हणजे ऑर्केस्ट्राचं होऊ शकतो तुमचं निवेदन, मिस्टरांचं गाणं, आई सासूबाईंचं गाणं आणि त्याच्यावरती अधूनमधून सगळे एकपात्री प्रयोग सासरेबुवा करतील. म्हणजे एक जॉईंट कार्यक्रमच कराल तुम्ही. हो म्हणजे हो, खूप आनंद होता मला की चांगली खूप छान फॅमिली आहे, त्यामुळे मला एवढं टेन्शन नाही आहे तसं. बोलवा त्याला. दर्पण. दर्पण काय? दर्पण. ऐतिहासिक भूमिका वगैरे करण्याचा विचार आहे का नाटकात? नाही, मला नाटकात ॲक्टिंग हा माझा विषय नाही. आल्यापासून मी बघतोय तुम्ही असे सिंहासनावर बसल्यासारखे बसला होता. मला म्हणजे माझी स्टाईल आहे. मग तशीच पाहिजे स्टाईल. हातात तलवार असल्यासारखी वाटते त्याची. मग आता ऑर्केस्ट्रा काढणार असं कळलं मला तुम्ही. ऑर्केस्ट्रा गाण्यांचा आवडलेला गाण्यांचा कार्यक्रम. कारण बघा ना, सगळंच जुळून आलं. एखादं काहीतरी ऐकवा ना त्यांच्याकडे बघून, तुमच्या मनातली भावना गाण्यातून व्यक्त करा. कसे सरतील सय माझ्या विना दिस तुझे, सरताना आणि सांग सरतील ना, गुलाबाची फुलं दोन रोज रात्री डोळ्यावर, मुसू मुसू पाणी सांग वरतील ना, वरतील ना,
कसे सरतील सय माझ्या विना दिस तुझे सरताना आणि सांग सरतील ना गुलाबाची फुल धुण रोज रात्री डोळ्यावर मुसू मुसू पाणी सांग भरतील ना वा छान गायले ह्याच्या ह्याला उत्तर कसं देणार असं मी गाण्यातून तुमसे मिलके ऐसा लगा तुमसे मिलके अरमा हुए पूरे दिल के है मेरी जाने वफा. बस मला एवढं सुचवत नाहीये. पण एरवी अशा इतक्या शांत आणि इतक्या घाबरलेल्या किंवा लाजलेल्या असतात या नाही नाही आज ती खूप एक्सायटेड आहे. हो का? बेसिकली त्यामुळे काय होतं म्हणजे मला तिला बघूनच मी एक्सायटेड आहे. अरे वा व्हेरी गुड